हॅलो, वेलकम ऑन सेलर मुबशीर. दिस इज सेलर मुबशीर आणि आमच्या चॅनलवरती येऊ का मोप शुक्रिया. आणि आज आम्ही जर जातून एक धरण बघू का, त्याला बोलतो पाचंबेला आम्ही जातो. आणि आमच्यासोबत बिलाल आहेत आणि तो मला गाईड करत आहे. थँक्यू व्हेरी मच त्याच्यासाठी पण. आणि आम्ही त्याला पण दाखवूया तुम्हाला. आणि बने राहा या व्लॉगसाठी आणि उम्मीद करतो की तुम्हाला येऊ पसंत येईल. थँक्यू. हे आमचे बिलाल शेठ. काय बोलतोस बिलाल? काय नाही बेस आहेस? बाकी काय बोलतोस? गावाबद्दल काय बोलतायस? गावाबद्दल हाय चाललाय सगळं ठीक आहे. ठीक आहे, चाल, शुक्रिया. आता आम्ही लोक पोचलो कापाची वाडीत. ही आहे कापाची वाडी, तुम्ही बघू शकता. नॉन मुस्लिमची ही आहे. पण माणसं सगळे मिळून आहेत. आणि तुम्ही बघू शकता हे कापाची वाडीची जे जागा पण आहे, कोणाची फार्मिंगची जागा आहे, कोणाची शेत आहे इकडे. आणि आंब्याची सगळी पीक राहणार आहे. तुम्ही लोक रस्तो बघू शकता. फिलहाल आता रस्तो बेस आहे. लास्ट टू लास्ट इयर मी जो आयलो होतो रस्त्याचं काम चालू होता आणि रस्तो बेस बनवले नाहीत. आता हे आहे निवलीत जाऊ काय चढावं लागते. आणि याच्या पुढे जे कापाच्या वाडीच्या पुढे निवली गाव आहे. तो टावर बांधलेला आहे बघा, BSNLचंच टावर आहे. आता रिसेंटली झालेलं आहे काम. आणि निवली कोकण आमची जान बोलतात. आणि हो छोटंसं नजारो आहे सह्याद्री माउंटनचं. आता मी लोक पोचलो निवली गावामध्ये एंट्री होते. आणि सगळ्यात पहिलाच घर आमच्या बनी मावशीचं आहे बघा. हे घर आहे ना, बनी मावशीचं घर आहे. आम्ही काही पण जाऊया, पण आता ना येताना जाऊया, पहिले आपलं काम करूया. हे बनीचं घर आहे. आणि ह्यो छोटंसं गावचं नजारो. आणि मग बेस्ट गाव आहे, मोठी बस्ती ही पण. आणि तुम्ही येऊ शकता. इथे पण मंदिर बी आहे. आता रिसेंटली एक नवीन बांधले नाही. सेकंड चीज आता ह्याच्याच पुढे नेरदवाडी आणि पाचंबे आहे. ही बघा, ही त्यांची गावाची शाळा आहे. छोटीशी शाळा, ग्रामपंचायत गव्हर्मेंटची. बघा, त्याला बघून सुकून जो मिळते ना. कलती जी बस्ती आहे बघले हो, लोकेशन तुम्हाला क्लिअर दिसणार नाही, झूम करू लागेल. कलती बस्ती आहे ती आहे शिंगारपूर गाव आहे. शिंगारपूर यो नेरदवाडीत जाताना जरा कच्चो रोड आहे, पण बेस आहे. एवढं पण कच्चो नाही आहे, खड्डे बी कसा नाही आहे. पण अवॉइड करा पावसात नाही इथे होगा. पावसात नाही मग तकलीफ असेल. ते पावसात नाही येऊचा नाही. पावसात नाही माझ्या हिशोबामध्ये ते येऊचा नाही. हे लोकल आहे ते ठीक आहे. बाहेरचे जर कोणी येत असला ते नको येऊ, प्लीज नको येऊ. काही डॅम आहे पाचंबे बोलून, पाचंबे. ही मला वाटते प्रॉपर नेरदवाडी आहे. जे मी लास्ट क्लिप मला बोलला ती नेरदवाडी नव्हती, त्या वाडीचं नाव होता. तर मग मोठं होऊ शकतो. कशी घरं आहे, कशी माणसं डोंगरावरती पण येत आहेत. पण हेच एक छोटंसं नजारून बघू शकतो. यो रस्तो जायतनी आत्ता आम्ही आलेलो, मग आम्ही डायरेक्ट नेरदवाडीत गेलेलो. नेरदवाडीत तुम्ही बघू शकता. यो नेरदवाडीत रस्तो गेलेलो आहे. आणि पहिलोच एक छोटीशी ती वाडी आहे, इथे मंदिर आहेत. त्याच्या आधीच यो कच्चो रस्तो तुम्ही बघू शकता. तो कच्चो रस्तो जाते इथे तुम्हाला आरवली बी कुठे आरवली धरणावरती बी घेऊ रस्तो जाते. इकशीन जाते. हे मामा आहेत. का बोला मामा, हा रस्ता कुठे जातो? हा आरवली जातो, रोड्याला जातो, फाटा आहे. अच्छा, ओके, फाटे आहेत. आणि धरणावरती पण जातो. धरणाचाच रिंग रोड आहे. आणि ही आपली वाडीचं नाव कसं? नाही आहे पाचंबे. पाचंबे. बाकी काय बोलता, इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे काय? हा, पाणी नाही मिळत बाबा. पाणी नाही बरोबर. पाणी नाही आम्हाला. का ग्रामपंचायत नाही देत? पण नाही, ते कधीतरी आणतो तर तिकडेच नेतो पाणी. अच्छा, म्हणजे आता किती वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे? आल्यापासून आम्ही 1920 साली आम्ही धरणात वगैरे आलो. अच्छा, धरणावर निवड आलो, तधीपासूनच प्रॉब्लेम आहे. हा, 19 वर्ष पूर्ण आहे. काय आता काम ते करायला पाहिजे, मग बघूया आता काय करतायत. ठीक आहे, चला सर, थँक्यू. पाण्यासाठी आमचे इथे तुम्ही बघू शकता. ह्यो जो रस्तो आहे ना, ह्यो जो कच्चो रस्तो आत येऊ का, जो कच्चो रस्तो तुम्हाला दाखवलो, अराउंड 250 मीटर या 300 मीटरच कच्चो रस्तो आहे. त्याच्या पुढे तुम्हाला दाखवतो रस्तो कसो आहे. तुम्ही बघू शकता ह्यो रस्तो असतो आहे. अच्छा, पुढे आता बघूया आम्ही तुम्हाला पुरो दाखवू. ते पुरो व्हिडिओ बघा. हे बघा, ह्यो डांबरी रस्तो आहे. आत्ता सरपर्यंत ते बेस आहे.
आम्हाला कमीत कमी 1 किलोमीटर ते येण जायलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता फिलहाल पोचलो मी ते काही पाचंबे बोलता इथे डॅमवरती पोचलो फिलहाल. आणि मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट न्यूज बोलतो, पावसातनी आउट ऑफ लोकलमधनी कोणी येऊ नको. बिकॉज थंयतनी कच्चो रस्तो दाखवलो ना, थंयतनी अराउंड 7 to 9 किलोमीटर आहे रस्तो आणि एकदम छोटो रस्तो आहे. 4 व्हीलर येऊ शकते, प्रॉब्लेम काय नाही. डांबरी रस्तो आहे, पुरो रस्तो पण बेस आहे. पण पावसातनी मोप तकलीफ होईल. आणि स्पीड जर कोण पण येतं आहे 2 व्हीलर या 4 व्हीलर, ते स्पीड लिमिट अराउंड 30-40 ठेवा. त्याच्यावरती जर तुम्ही गेलो ते रस्त्यामध्ये खरी पण मोप आहे आणि टर्न पण मोप आहेत आणि एकदम बारीक रस्तो आहे, समजू शकतो ना. आता मी हेच मला तुम्हाला एक इम्पॉर्टंट न्यूज देऊची होती. फिलहाल बघा पोचलो मी ते आणि तुम्ही बघू शकता एक 4 व्हीलर पण आहे आणि यो एक छोटंसं नजारो. हे बघा कोण आहे जो पोल आहे ना, याला कॅमेरा पण लावलेला आहे CCTV मला. आणि हो एक छोटंसं नजारो आहे. वरती मेन पॉईंटवरती बसलो. म्हणजे हे सगळे जे पोल दिसतात ना सिल्वर कलरचे, हे सगळे CCTV वाले आहेत आणि पुरी एरिया अंडर CCTVच्या. आणि यो एक छोटंसं नजारा होता. आम्हाला पोचवतो होता. फायनली आम्ही रीच झालो आपल्या डेस्टिनेशनला. हेच ते मला दाखवायचं होता. आणि मोप शांत जागा आहे, बेस्ट जागा आहे. लाईक ह्याच्यावरती यायल्यानंतर पनामा करायसारखा क्रॉस हे होत आहे ना फिर. हां आणि इथनी पाणी जावका बनवले नाहीत. गावाची पोळा देव अरमान आणि बासित फरदीन, हे बिलाल शेठ आणि यो सात कल्पे काय बोलतात हे पनामा करण्यासारखी हे फिलिंग नाही ताई. हे बघा इथे पोस्टर पण लावलेलं आहे. हे धरण क्षेत्र CCTV कॅमेऱ्याच्या नियंत्रणाच्या खाली आहे. कालो काही हा दिल खुश जायला इथे, दिल खुश जायला. पावसात येऊ का अवॉइड करा, रस्तो पण आता आहे आणि मोप रिस्की आहे ते बाकी नॉर्मल विंटर सीझनमध्ये समर सीझनमध्ये येऊ शकतो. आणि बेस्ट टाईम आहे इथे येऊ का इव्हनिंगचो 5 to 6 मध्ये या आणि इन्व्हेस्ट करा आपलो टाईम आणि जा. खाऊ का पिऊ का बी खाना स्नॅकला फॅमिली जर आणता होते तर फिरू का बी घेता होते. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला व्लॉग बेस्ट वाटलो ते शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच बने रहा आमच्या चॅनलमध्ये. थँक्यू व्हेरी मच.